जुन्या सर्वच वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणं बंधनकारक असलं तरी याची फारशी अंमलबजावणी होत नसल्याचं वास्तव आहे. 31 मार्च 2025 ही डेडलाईन असल्यानं अवघ्या 40 दिवसात सर्वच वाहनांना HSRP नंबर प्लेट बसणार काय याबाबत साशंकता व्यक्त होतीये. देशातील सर्व प्रकारच्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजेच HSRP नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे, पण तरीही अनेक जण या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचं वास्तव आहे. अशा प्रकारची नंबर प्लेट जुन्या वाहनांना लावणं सक्तीचं करण्यात आलंय. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्वच जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्याबाबत राज्य सरकारनं आदेश दिलेत. त्याची अंमलबजावणी देखील प्रादेशिक परिवहन विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र वाहनधारकांकडून याबाबत दुर्लक्ष होत असल्याचं वास्तव आहे. खरं तर SHRP नंबर प्लेट लावल्यानं आपलं वाहन सुरक्षित होतं, पोलिसांकडून दंड होण्यापासूनही वाचू शकतो. यामुळं जाणून घेऊया हाय सिक्युरिटी नंबर प्लेट म्हणजे काय आणि त्याचे फायदे ग्राफिक्सच्या माध्यमातून. या नंबर प्लेट्स ॲल्युमिनियमपासून बनवल्या जातात, ज्यावर एक होलोग्राम देखील जोडलेला आहे. तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनाचा सर्व तपशील असतो. युनिक लेझर कोड म्हणजे सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो. प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे, तो सहज काढता येत नाही. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीनं बनवली जाते. या नंबर प्लेटची कुणीही कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्यामुळं वाहनाची सुरक्षा वाढते, त्याची चोरी आणि गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते. याच्या मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते. दरम्यान केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989च्या नियम 50 नुसार वाहनावर HSRP लावणं सक्तीचं आहे. या कायद्याअंतर्गत एकूण सर्व प्रकारच्या वाहनांवर HSRP लावणं बंधनकारक असल्याची माहितीही प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी एस न्यूजशी बोलताना दिली. त्यासाठी जिल्ह्यात 29 संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनावर HSRP नंबर प्लेट बसवण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु आता 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जे जुनी वाहनं आहेत अशा वाहनांना देखील हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट कंपल्सरी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे आणि त्यानुसार त्याची डेडलाईन ही 31 मार्च 2025 करण्यात आलेली आहे. तरी कोल्हापूरमधील सर्व वाहनधारकांना, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांची जी वाहनं 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादित झालेली व रजिस्ट्रेशन झालेली आहे अशा वाहनांना 31 मार्च 2025 पर्यंत हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट त्यांनी बसवून घ्यावी. त्यासाठी आम्ही प्रेस नोटही दिलेली आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी ती बसवता येईल अशा संस्थांची यादी देखील प्रदर्शित केलेली आहे. राज्य सरकारनं HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 मार्च 2025 ही डेडलाईन दिली आहे. त्यामुळं पुढील अवघ्या 40 दिवसात सर्वच वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवणार काय याबाबत साशंकता आहे. ज्या वाहनाचं 15 वर्षांनंतर रिपासिंग येतं तेच वाहनधारक पासिंगला गेल्यानंतर अशी नंबर प्लेट बसवण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीनं वाहनधारकांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही नंबर प्लेट बसवण्याबाबत वाहनधारकांच्यातच जागृती निर्माण होण्याची गरज आहे.